तर आपण पाहतोय या ठिकाणी गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे त्यांना अभिवादन करण्यासाठी इथे आलेले आहेत। तर धनंजय मुंडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याची माहिती समोर येते। गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे आणि त्यानिमित्त पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे इथे त्यांना अभिवादन करण्यासाठी दाखल झाल्याचं आपण पाहतोय। त्यांना आदरांजली वाहण्यासाठी ही भावंड पुन्हा एकदा एकत्र आल्याचं या दृश्यांमधून दिसतंय। प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या समाधीस्थळी आलेले आहेत आणि इथे त्यांना अभिवादन केलं जात आहे। पंकजा मुंडेंकडून मोठ्या संख्येनं खरं तर त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि एकूणच गोपीनाथ मुंडेंचे जे काही समर्थक होते ते आज या समाधीस्थळी येत असतात। त्याच पार्श्वभूमीवर आज पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडे सुद्धा एकत्र गोपीनाथ मुंडेंच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। तर आज पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंच्या अनेक आठवणींना उजाळा दिला। याआधीच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या अनेक आयुष्यातील वैयक्तिक आठवणी सुद्धा इथे सांगितलेल्या आहेत आणि आता त्यांना अभिवादन करण्यासाठी पंकजा मुंडे आलेले आहेत। सोबतच धनंजय मुंडे सुद्धा आल्याचं आपण पाहतोय आणि इथे पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या समाधीस्थळी नतमस्तक होताना पाहायला मिळतात। दरवर्षी खरं तर गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे आणि सोबतच सगळे नेते, पदाधिकारी येत असतात। यावर्षी हे तिघं भावंड एकत्र आलेली आहेत। महत्त्वाचं म्हणजे धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे हे तिघेही गोपीनाथ मुंडेंना अभिवादन करण्यासाठी इथे आलेले आहेत आणि पंकजा मुंडे इथे नतमस्तक होताना पाहायला मिळतात। पुष्पहार अर्पण करून आणि त्यांना अभिवादन करत त्यांना आदरांजली वाहिली जाते धनंजय मुंडेंकडून। आज लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे आणि त्याच निमित्त धनंजय मुंडे सुद्धा इथे आलेले आहेत। त्यांनी नतमस्तक होत गोपीनाथ मुंडेंना अभिवादन केल्याचं आपण पाहतोय। तर आज पंकजा मुंडेंनी आणि धनंजय मुंडेंनी एकूणच गोपीनाथ मुंडेंच्या अनेक आठवणींना खरं तर उजाळा दिलेला आहे। मुंडे साहेबांची लोकप्रियता आजही वाढतेय असं पंकजा मुंडे म्हणाल्यात। शिवाय त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे असंही त्या म्हणाल्यात।